रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शेकापचे आस्वाद पाटील भाजपच्या वाटेवर. शेकापच्या माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांचे कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर. सोशल मीडियावर भाजपच्या नेत्यांना शुभेच्छांचे बॅनर. अलिबागच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ. रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शेकापचे नेते आस्वाद उर्फ पप्पू पाटील यांनी शेकाप सदस्यत्व पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांची भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा रंगली होती. आता लवकरच हा पक्षप्रवेश सोहळा शेकापच्या बालेकिल्ला असणाऱ्या अलिबागमध्येच होणार असल्यानं शेकापला मोठं खिंडार पडणार आहे. कोण आहेत आस्वाद पाटील? शेकापच्या माजी मंत्री स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील यांचे सुपुत्र, शेकापचे सरचिटणीस आणि विधान परिषदेचे माजी आमदार जयंत पाटील आणि विधानसभेचे माजी आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील यांचे सख्खे भाचे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष, शेकापचे रायगड माजी जिल्हा चिटणीस, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती, अलिबाग तालुक्यातील आंबेपूर ग्रामपंचायतचे माजी सरपंच. विधानसभा निवडणुकीपासून आपण बघतोय की आपण जरा शांत आहात किंवा प्रक्रियेमध्ये नाही आहात प्रचार प्रसाराच्या. काय नेमकी भूमिका आपली आहे आणि सध्या आपली वाटचाल कोणत्या दिशेनं आहे? राजकीय भूमिका अशी आहे की मी माझ्या सर्व पदाचे राजीनामे दिलेले आहेत. कारण संघटनेमध्ये मी काम करत असताना त्या पदावर काम केले. त्या पदाचं मी जर काम करत नसीन कारण मी शांत बसलो होतो, राजकारणापासून जरा बाजूला जायचं ठरवलं होतं. त्याच्यामुळे मी पदाचा राजीनामा दिला की जेणेकरून संघटनेला त्याचं नुकसान होऊ नये. संघटनेत दुसरा माणूस त्या पदावर बसून संघटना चालवेल म्हणून संघटनेच्या हितासाठी मी पदावरून राजीनामा दिला. पुढची राजकीय वाटचाल जी आहे ती मी तर घरीच शांत बसणार होतो, पण बरेचसे कार्यकर्ते आले की तसं होणार नाही, आपल्याला काहीतरी संघटनात्मक करावं लागेल. आता त्या दृष्टीने आमची सगळ्यांची चर्चा चालू आहे. जिल्ह्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ते म्हणजे पनवेल असेल, उरण असेल, अगदी पोलादपूरचं टोक असेल, प्रत्येक कार्यकर्त्यांशी आम्ही चर्चा करतो आहे. रायगडमध्ये प्रत्येक तालुक्यामधली राजकीय परिस्थिती वेगळी आहे. कुठे शिवसेना आहे, कुठे शिंदे गट आहे, कुठे काँग्रेस आहे, तर कुठे भाजप आहे, कुठे भाजप नाही. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून कुठे जायचं, काय जायचं यासंबंधी सगळ्यांची चर्चा चालू आहे. आणि हा जो निर्णय आहे तो सगळे एकमताने घेऊ. पंडित शेठच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं आमची सगळी आखणी चालू आहे आणि सगळे कार्यकर्त्यांचा त्याला जोरदार पाठिंबा आहे. पण कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जे कार्यकर्ते बोलतील त्या पद्धतीचा आम्ही निर्णय 100% आगामी काळामध्ये घेऊ. शेकापचे माजी आमदार जे होते हरीशील पाटील यांनी प्रवेश केला भाजपमध्ये आणि त्यांना खासदारकी त्या ठिकाणी संधी मिळाली. भाजपकडून आपल्याला जास्त ऑफर असल्याचं कळतंय आणि ऑफर कुठल्याच पक्षाची अशी नाही आहे. आणि आता कुठला पक्ष ऑफर कशाला देईल? आता भाजपच्या 130 जागा निवडून आलेल्या आहेत ते, आणि मी काय आमदार नाही किंवा काय नाही की माझी त्यांना गरज आहे, ऑफर वगैरे नाही. आणि कुठल्याही प्रकारची ऑफरची वगैरे गरज नाही. संघटनेत काम करत असताना पद मिळावं या पद्धतीचा मी कार्यकर्ताच मुळात नाही आहे. जे पण ज्या संघटनेत जाऊ त्या संघटनेचं काम करावं लागेल. पदही काम करत असताना मिळत असतात की बाबा ते कमर्शियल काय कुठे किंवा कंडिशनल कोणाबरोबर जाणं त्याला काय अर्थ नाही. जे काम करा, कामाचा तुम्हाला जो रिपोर्ट येईल, तुमचा प्रोग्रेस कार्ड होईल, त्या प्रोग्रेस कार्डप्रमाणे तुम्हाला पदं वगैरे मिळत जातील. आता उद्या मी जाऊन मला कुठलं जर पद दिलं तर जुने लोक त्यांना मारतील ना. मला पण सहन नाही होणार की असं नवीन आलेल्या माणसाला काय दिलं. तर त्या पद्धतीने संघटनेत काम करायला पाहिजे, जनतेचं काम झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे, नवीन योजना आहेत त्यांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सातत्याने काम करतो आणि त्याच्यापुढे करत राहू. महाराष्ट्र प्रदेशचे जे अध्यक्ष भाजपचे नव्याने झाले रवींद्र चव्हाण, त्यांना आपण शुभेच्छापर पोस्ट देखील आपल्या कुटुंबातून गेलेली आहे, त्याची देखील चर्चा आहे. काय नेमकं?
पोस्ट टाकणारच ना. आता माझ्या वाढदिवसाच्या पण बरेच जण पोस्ट करतात. उद्या मी कबड्डी असोसिएशनचा जेव्हा सेक्रेटरी झालो तर बरेचशा भाजपच्या लोकांनी पण पोस्ट टाकल्या होत्या, काँग्रेसच्या लोकांनी पोस्ट टाकल्या होत्या. ते चव्हाणसाहेब जे आहेत ते आमचे मित्रपरिवारातले आहेत आणि त्यांना एखाद्या एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतर शुभेच्छा देणं हे साहजिक आहे, त्याच्यामध्ये काय राजकारण असण्याचा विषयच येत नाही. सहजसुद्धा शुभेच्छा त्या दिल्या जातात, त्याच्यात काय मोठं असं वैशिष्ट्यपूर्ण असं मला काय वाटत नाही. आपण जर भाजपमध्ये गेलात तर विधान परिषदेवर आमदारकी देखील मिळण्याची चान्सेस असल्याचं बोललं जात आहे. काय मी नेमकं? तुम्हाला आत्ताच सांगितलं ना की पक्षात गेल्यानंतर कंडिशनल जात नाही आणि कंडिशनल आम्हाला जायची, माझ्यासारखा कार्यकर्ता कंडिशनल कुठेच काम करत नाही. जे होईल त्या संघटनेत काम केल्यानंतर संघटनेचे सगळे रूल्स आहेत ते फॉलो करावे लागतील आणि त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे होत राहील ना, त्याच्यात काय मोठा विषय आहे.